नको. माझ्या अजून युट्यूबला तू गेलेला नाहीयेस, मग ह्याला माहिती नाहीये काय. हे बघ तुझ्या व्लॉगला तू काय कर माहितीये का, भाजू नकोस. आणि 2-3 मध्ये काही करत नाही. डायरेक्ट सुरू करते. हो की नाही दिदाला घेते, त्याला घेते. मी सारखी अशी लाजत असते इतक्या ब्लॉग मध्ये. मग आपण ब्लॉग करायचे निवडून आल्यावर गुलाल घेऊन. आज मी काम हा बघा आमच्या दिदानं गटाराची कामं केली. स्वच्छता अभियान, भारत स्वच्छता अभियान. तर मला हे सांगायचंय की आम्ही विंटेज फोटोशूटसाठी तयारी करायला गेलो. तर मला तर माहिती असेल खूप भूक लागली म्हणून दीदीच्या इथे आलो. तर दीदीने मस्त कॉफी आणि अख्खा बिस्किटचा पुडा, पार्लेजी बिस्किटचा पुडा संपवलेला आहे. त्यामुळे आता एक्स्ट्रा ग्लुकोज शरीरामध्ये गेलेला आहे. त्यामुळे मस्त फोटोशूट होणार आहे. या पोरगीने काही घेतलेलं नाहीये तसं, पण ह्या पोरगीला जरा बघा, हे बघा तिकडे थोबाड गेले तिचं. तर एवढे छान माझे हेअर आहेत ना, ते तिने केलेले आहेत. आता शॉक लागल्यासारखे जे हेअर तुम्हाला दिसणार आहे ती तिचीच बदौलत आहे. आणि जे काही माझा फ्रेंड, माझा बंधू राया, माझ्या सगळ्या बॅगा उचलणं, माझी एवढी खूप काळजी घेणं, दिदा खाल्लंस का, सोनाक का, आणि रात्री काय बोला सोनेश्वरी हे माझं नवीन नामकरण झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल ब्लॉग काल झाला पाहिजे होता. तर हा माझा बंधू राया, ह्याला पण घे. सगळ्यात महत्वाचं तर असा माझा बंधू राया, तर त्यानं मला खूप हेल्प केली. कुठलीही गोष्ट, तुम्ही कितीही मोठ्या सलीब व्हा, तुम्ही कितीही मोठ्या पदावरती जा, जोपर्यंत तुमच्या घरातली तुम्हाला सपोर्ट करत नाहीत, मुद्दाम करायला लागले अजिबात नाही. तर जोपर्यंत तुमच्या घरातली सपोर्ट करत नाही, तुमच्या घरातली फॅमिली तुमच्या बरोबर असत नाही, तोपर्यंत तुमचं काम इनकम्प्लीटच असतं. किंवा जरी ते कम्प्लिशन झालं तरी सोबत असताना, घरातली सोबत असतानाचा जो फील असतो किंवा जे काय म्हणतो त्याच्यातनं जे आउटपुट जे निघतं ते खूप वेगळं असतं. सो ऑल द टाइम. आता प्रिया नाहीये कारण प्रिया पुण्याला गेली होती. तर दिदी, श्वेता दिदी, प्रिया आणि माझा बंधू राया, माझा लाडका बंधू राया असतोच असतो माझ्याबरोबर. सो त्यामुळे आम्ही खूप भारी भारी फोटोशूट करतो, भारी भारी फिरायला जातो. अलीकडे गेलेलं नाही, ते लवकरच जरा प्लॅन केलं पाहिजे. तर अशा गोष्टी आहेत. आय डोंट नो की किती सेलिब्स अशा कशा पद्धतीनं करतात किंवा काय, पण मला माझ्या फॅमिलीला घेऊन पुढे जायला किंवा दंग करायला आवडतं. मी जास्त अनोळखी लोकांमध्ये रमणारी आहे, पण माझ्या जास्त फॅमिलीमध्ये मी एक्स्ट्रा रमते, जेवढी की कोणी अजून रमत नसेल असं मला वाटतं. तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावर? बरोबर आहे, करेक्ट आहे. तेवढंच बोलू नकोस. बरोबर आहे, करेक्ट आहे. पुढचं असं डिस्क्रिप्टिव्ह तेच आहे, बरोबर आहे. म्हणजे फॅमिलीला महत्व तर दिलंच पाहिजे, जे तू देतीस. आणि ती कुणाशी पण जाऊन कुठेही बोलू शकते, आणि ते पण अरे तू रे डायरेक्ट. मग ती कोण पण असू दे, मोठा माणूस असू दे, छोटा असू दे, बारका असू दे, कोण पण असू दे, त्याला डायरेक्ट अरे हे, अरे तसं, हे तुझं, अरे डायरेक्ट. मला कुठल्या तरी एका ह्यांनी सांगितलं, गुरुनी सांगितलं, ज्यांना मी खरंच मानते, मी आज त्यांचं नाव नाही घेणार आहे, की हे बघ मी त्यांना सर बीर असं काय म्हणत होते, ते माझ्यासाठी खरंच गुरु आहेत. तर अरे तुरीमध्ये जो फील आहे ना, बरोबर. नाही पण त्यामुळे तिची कामं पण होतात पटकन. तर याचं म्हणजे अरे हे असं कर म्हणजे माणसाला वाटतं ही बहुतेक आपल्या ओळखीची आहे. हा माझा काही हेतू नव्हता. प्लीज हे एडिट करायला पाहिजे पहिल्यांदा. असं काही हेतू नसतंय माझा की म्हणजे आरे बिरे म्हणजे. तर मला असं वाटतं की आपण जिथं गेलोय ना तिथं त्याचा माहोल असं छान झाला पाहिजे, म्हणून ते आरे येतं. ते असं पण होते, ते तिला ब्लॉक केला जातो. हा, आणि त्यात आमचे भाऊजी आहेत की नाही, तुम्हाला सांगते, आमचे भाऊजी, त्यांना मी फोन केलं की नाही, की आपण असं नॉर्मली कसं बोलतोय की हा भाऊजी कुठे आहे तुम्ही, तिकडे तुझ्यासाठी महत्वाचं आहे, तिथे लक्षात आणून त्याच्यावर. तिला घेऊ नको, फक्त आवाज घे. आवाज घे बरं. तर भाऊजींचं कसं असतं माहितीये, तू उभं का घ्यायला लागलायस? चालतंय चालते. तर भाऊजींचं कसं असतं माहितीये का, भाऊजींचं असतं की त्यांचा फोन 4 व्हीलरला की ते ब्लूटूथला असतो. तर माझं असते, भाऊजी तुम्ही किती वेळ झालं फोन करत नाही, उचलत नाही, मी कधीपासून इथं थांबले. तर भाऊजी काय करतात माहितीये,
भाऊजींच्या समोर ना सोबत माणसं असतात आणि आपण युजली कसं आपल्या माणसाबरोबर असं बोलतो. तर मी भाऊजींशी असं खूप असं ह्यांनी फ्रँकली बोलते. तर त्यांचं असं म्हणणं असतं की मी महत्वाच्या कामाला चाललोय आणि आता गाडीत बसले. सोनाचा नंबर कधी पण येऊ शकतो, फोन येऊ शकतो, ब्लॉक करा तिला. पण मला सिरियसली ब्लॉक करत जाते, सिरियसली ब्लॉक करत जाते. 2-3 दिवस ब्लॉक असते. मग तसं जीव घेते मी की तुम्ही माझा फोन का ब्लॉक केलाय. मग मी दीदीला सांगते, युद्ध असते. हा मग मी दीदीला सांगते की दीदी माझा ह्या माणसाने फोन ब्लॉक केलाय. आणि अगं सोना तसं नाहीये, तू एवढ्या जोराने बोलतेस का नाही. आजूबाजूची ही कोण बाई आहे एवढं तुला काय काय बोलायला. समोरची लोक म्हणतात, तुम्ही ऐकलं एवढा आवाज. असं असते. तर त्याच्या पाठीमागं प्रेम असते. तुम्हाला तर माहितीये कोल्हापुरी भाषा एवढी रांगडी आहे आणि कसं पण आपण बोलतोय त्याच्या पाठीमागं प्रेम आहे, दुसरं काही सुद्धा नाहीये. तर इंडस्ट्रीमध्ये कधी कधी मिसअंडरस्टँडिंगला मलाही फेस जावं लागलंय. तर हा व्हिडिओ जर सगळेजण बघत असतील आणि तू पण जर टाकलास किंवा तुझं व्हॉइस नोट जरी टाकलास तरी त्याच्या पाठीमागं मी हे म्हणलोय हे तुझ्या शब्दातनं व्यक्त कर, नाहीतर तू मेलास माझ्या हातून. बस किती नटवशील. चला वेळ व्हायला लागलाय. खालच्या तरी करूयात थोडे. तर अशा पद्धतीनं आम्ही आमचं जे फोटोशूट आहे ते करायला मस्त ठिकाणी गेलो. पण तुम्हाला सांगते मित्रांनो, ही विंटेज कार असल्यामुळे ती बाहेरच येऊ शकत नव्हती. आम्हाला गेल्यानंतर कळलं. मग आतमध्ये आम्ही असा 60चा बल्ब लावला मस्तपैकी आणि जे काही फोटोची कसरत केलेली आहे तर ते फोटो तुम्हाला बघितल्यानंतर लय भारी वाटतील. पण फोटो काढताना जे आमचे हाल झालेत ते आम्हालाच माहिती काय केले आणि कसं केलं ते. तर अशा पद्धतीनं शुभमनं जी कसरत केल्या त्याला हॅट्स ऑफ. आता बिचारा घरी आहे, त्याच्या पायाला लागले. नाहीतर नेक्स्ट फोटोशूट पण लवकर झालं असतं. पण त्यानं ज्या मला पोजेस वगैरे सांगितल्या तुम्ही बघितलेच असतील माझे फोटोज आणि व्हिडिओज वगैरे. तर असा विषय आहे. ह्यो जरा द्यायला लागला इन्फॉर्मेशन. काय वाटते गाडी बघून? गाडी तर एक नंबर आहे. 1936 सालची गाडी आहे. अजून तिने एवढी मेंटेन केलेली गाडी करकरीत आहे. करकरीत. आणि ती गाडीचं नॉलेज असलेली लोक पण आता रेअर आहेत. म्हणजे ती कुठलाही पेट्रोल पंप टाकलेला शेतकरी संघ आहे फुलेवाडी नाही इथं टमाटा घ्यायचं किती 5 रुपये घ्यायला म्हणजे 1 रुपये लिटर 5 रुपये घ्यायला गाडीचा कलर पण वांडा आहे. 1 रुपये लिटर 5 रुपये इकडे बघा आता. घ्यायला टाकले एवढी सगळी इन्फॉर्मेशन ऐकल्यानंतर म्हटलं चला आता आपली पोझापोझी करूया, जे काय असेल ते करूयात. आणि आम्ही कंटिन्यू करायला लागलो. मस्तपैकी फोटो काढले कारण त्यांच्याकडं टाईम नव्हता. तर त्यांनी सांगितलेलं सगळं गॅरेज बिरेज आहे ते आम्ही स्वच्छ क्लीन करणार. तर त्यांनी सांगितलं अरे देवा त्याच्या आधी जरा स्वच्छता केली असते तर आमचा फोटो तरी चांगला आला असतं. तसं फोटो बघायला लागल्यानंतर हे का खुश व्हायला लागलं माहिती नव्हतं. पण मी तर छान दिसतच होतो म्हणल्यावर काय खुश होणं साहजिकच आहे. म्हटलं त्याच्या आधी जरा स्वच्छता केली असते त्याचा माझा फोटो पण चांगला असतो. पण फोटो बघितल्यानंतर तुम्हाला अजिबातच वाटणार नाही की ही जागा इतक्या अशा बेसमेंटला आम्ही फोटोशूट केलेलं आहे. इतके सुंदर फोटो काढलेले आहेत आणि मस्त झालेलं आहे. सगळी गली जमा झालेली. आम्ही फोटो काय काढतोय कशा पद्धतीनं काढतोय ते बघायला. सकाळी आम्ही लवकर गेलेलो म्हणजे 6:30ला 7:30च्या दरम्यान गेलेलो. त्यामुळे इकडची तिकडची माणसं हळूहळू जमायला चालू झालेली. कारण त्यांना असं कळालं की एक हिरवाईनी आलेली आहे इंडस्ट्रीमधली आणि त्या आपल्या गलीमध्ये फोटोशूट करते. हे जेव्हा माणसांना कळलं तेव्हा माणसं सगळी गोळा झालेली आहेत. आता दिसत नाही आहेत पण नंतर गोळा झालेले आहेत. तर असा विषय झाला आहे. ह्यांना कुठल्या वेगवेगळ्या अँगलनं काय फोटो घेतलं माहिती नाही. पण फोटो बघितल्यानंतर काढताना तर असं वाटत होतं की काय काढते कोणास ठाऊक. पण बघितल्यानंतर तर छान वाटले फोटो की हां ओके काढतोय. त्यामुळे काही हरकत नाही. आउट ऑफ 100 याला मार्क्स द्यायला काहीच माझी हरकत नाही. तर असं मी मनाचे काहीतरी पोज देत होतो आणि ह्यो म्हणत होता की नाही आता ह्याला माझ्या पोज आवडत नव्हत्या पण हरकत नाही. तरी पण मी बिनधास्तपणे पोज देत होतो. हे बघा सगळे गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी गोळा झालेले आहेत अशा पद्धतीने. केवढा गोरा दिसायला असतो याच्यामुळे. मी आहेच गोरा. व्हॉट डू यू मीन. मान थोडीशी वर घ्या. मान ह्यो स्वतःला गोरा समजायला लागलाय. असो इकडं हे जर काहीतरी तिसरं चालू होतं. पण मला म्हटलं की जाऊ दे तिकडं आपल्या फोटोशूटवरती आपण कॉन्सन्ट्रेट करा. हे जर कुठं ऐकत बसतेस. सगळ्या बायका मला बघत होत्या. मला तर लय भारी वाटत होतं. अशा पद्धतीने फोटो काढलं बाबा म्हटलं इकडे ते जरासं दाखव काय काढलंयस नाहीतर काहीतरी काढायचं. ह्याला सांगितलेलं रील घ्यायला तर तो ह्यो तिसरीच रील घ्यायला सांगितलेलं कधी ऐकतच नाही. स्वतःच खरं करतो. तर असं कोपऱ्यात जाऊन बघा किती क्रिटिकल कंडिशनमध्ये आम्ही सगळी कामं करतो. तर
तर असं पोज देऊन काय त्या गाडीवर बसायला येत नव्हतं आणि काय करायला येत नव्हतं. मला तर टेन्शन आलेलं की बाई गाडीचं मालक तिथं उभं राहिलं आणि त्यांच्यासमोर मी गाडीवरती बसत होते. मला तर टेन्शन आलेलं ही म्हणली तर बाबा गाडीवरनं, पण असं काही त्यांनी केलं नाही. सभ्यपणे मला चांगल्या पद्धतीनं फोटोशूट करायला लावलं. ही पोरगी बिचारी आमची हेअरवाली, इतके तिने मस्त हेअर केलेले आणि तिने लायटिंगचं पण काम केलं निवांतपणे. आणि हा तिच्यावरती इतका ओरडत होता, असं पकड तसं पकड. मला तर माझं कंबारडं मोडलेलं वाकडं तिकडे बसून ह्याच्या पोज काय मला काय परवडण्यासारख्या नव्हत्या, पण हरकत नाही म्हटलं. फोटो चांगले येणं हे मोटिव्ह आहे आपलं. तरी गुणी मुलगी कशी लाईट पकडून उभं राहिलेलं आहे बघा, यानं तिलासुद्धा कामाला लावलेलं आहे. तर असा येऊ आमचा शुभम. ॲज इट इज यू मला पोज वेगवेगळा सांगत होता. इकडून हात फिरवा, तिकडून गळ्यावरनं हात फिरवा, तिकडून हात फिरवा, इकडून हात फिरवा. एक तर तिथं छोटंसं गटर, तिथून आता हे चालायला लावत होता. मला टेन्शन आलेलं एवढ्या गटरातनं. मी तिथं गाडीच्या तिथे इतकी सुंदर पॉश पहिल्यातली गाडी, त्यातनं कशा पद्धतीनं रील करतोय, पण भावानं चांगल्या पद्धतीनं कॅप्चर केलं. आणि तो दुसरा भाव ॲज इट इज लाईटिंग, स्वयंप्रकाशित असतानासुद्धा त्यानं मला लाईट दिलेली. आता ह्याला काय म्हणावं तरीसुद्धा आपलं मी मूग गिळून गप्प बसले. हे असं असते सगळं, कळलं? हे असं काम असते. काय काम असते? हे असं टोपी सांभाळायला दिली पण कशी अशी. अच्छा हा व्हिडिओ आहे. होय. ओ ए बंद कर दे लवकर, नाही तर आपल्याला एडिट करावं लागेल. हा माझा बंधू राया आहे आणि जशी जोडीदाराबरोबर 7 जन्माची गाठ असते तशी भावाबरोबर ही 7x2 14 वर्षांची 14 वर्ष काय म्हणाला? एडिट करायचंय. 14 जन्मांची गाठ असते. सो भावानी सगळी कामं करायची असतात बहिणीची, आणि बहिणीने काय करायचं असते? बहिणीनं फक्त मार द्यायचं असतं आणि कामं करून घ्यायची असतात. बरोबर बरोबर. ओके मग बरोबर. सो माहित नाही, हा मोबाइल माहित नाही. ये रियलिटी है लेकिन चलो चलो. पडणार खाली. तसा झालाय, लूज झालाय तो जरा म्हणजे जास्त झालं. गाडीला टाटा करतो. होऊ दे ना हवा. आधीच लुक हे करायचा. शुभम, तू हा व्हिडिओ करतोयस फाईन, खूप छान फोटो काढतोस ते पण दॅट्स फाईन, पण जर व्हिडिओ मला न विचारता कुठेही टाकलास तर तू मेलास. ते बारकं पोरगं आले बघा, वरनं बघत होतं तुम्हाला पाय सोडून. अशा पद्धतीनं फोटो काढून झाल्यानंतर आम्हाला सुचलं, म्हणजे शुभमला सुचलं की कुठलं तरी गार्डनमध्ये जायला पाहिजे, कारण लुक लई भारी झालेला आहे तिथे, काहीतरी जरा वेगळं केलं पाहिजे. म्हणून असं आम्ही शोधत गेलो आणि आम्हाला फायनली तुम्हाला कळलं असेल टाऊन हॉलला आम्ही गेलो. टाऊन हॉल मला सगळ्यात आवडतं हे आहे. तर इथं कसं जरासा प्रिन्सेसवाला माझा असा लुक झालेला, तर म्हटलं की जरासं प्रिन्सेसचा हा वाडा आणि त्याच्या बाहेर ही प्रिन्सेस, असं काहीतरी फील आणून एकदम इंग्रजांच्या काळामध्ये मी गेले, स्वतःला एकदम इंग्लिश लेडी समजायला लागले. हा माझा भाऊ होताच मला काय व्यवस्थित करायला, हॅटबीट, कारण सगळ्यांना मी कामाला लावलेलीत, तर बिचाऱ्यांचं प्रेम म्हणून त्यांनी जरा एक्स्ट्राच माझं काम केलं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्टँडर्ड सगळ्या पोजा दिल्या व्यवस्थित. त्यात ह्यो जरा म्हटलं असं करू नका तसं करू नका, ह्यो शिकवायला लागला, ह्यो लय शहाणा आहे. तर ठीक आहे, ह्यो शहाणा आहे असं मी गृहीत धरलं आणि ह्याचं मी ऐकलं, पण हे काय मला चांगलं वाटलं नव्हतं. पण ठीक आहे, हरकत नाही. तर ते फोटोग्राफर आहे म्हटलं ऐकायला पाहिजे, नाही तर फोटो चांगले काढायचा नाही बाबा. तर म्हटलं ठीक आहे, चष्मा घातलेल्या फोटोग्राफरचं मी फायनली ऐकलं. आणि ही बघा, ही माझी आवडती पोज, ही पण नाही माझी, ही ह्यानंच सांगितलेली पोज आहे ही. तर हे ज्या पद्धतीनं थोडेसे जरा फोटो काढले, म्हटलं अजिबातच ऐकलं नाही तर वरडायचा. तर अशा पद्धतीने आमचं मस्तपैकी फोटोशूट झालेलं आहे. ओके.